नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि मुख्यतः करून आपला द प्राईम टाईमच्या अंतर्गत आपण जे आपलं सेशन चालू असतं त्याच्यामध्ये चालू घडामोडी अंतर्गत आपण शुक्रवारी त्याला डेटा बघत असतो. त्यानंतर जे आहे तर आपण शनिवारी सकाळी 11 वाजता त्याची टेस्टसुद्धा देतो. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर आपण देत असतो ते म्हणजे महत्त्वपूर्ण अशी जी गोष्ट आहे तर एक्सप्लेनेशन, जे उद्या संध्याकाळी 7 वाजता असणार आहे. आपल्या ह्या परिपूर्ण अशा तयारीमध्ये आपण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की द प्राईम टाईमच्या अंतर्गत चालू घडामोडी हे पूर्णतः मागच्या 1.5 वर्षाचं आपण तयारी करून घेणार आहोत. जवळपास आपला हा प्रवास जो सुरू झालेला आहे जानेवारी 2023 पासून, तर तो आता सप्टेंबर 2023 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. इन बिटवीन याचे सगळे लेक्चर्स, तुमचे एक्सप्लेनेशन ऑफ द टेस्ट, या सगळ्या तुम्हाला द इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि त्या मानाने जर तुम्ही बघायला गेला तर या सगळ्या गोष्टी ज्या अवेलेबल आहेत तुम्हाला, त्या तुम्ही केव्हाही कितीही वेळा यूट्यूबवर बघू शकतात. आणि त्याच्यामधून होईल की आपल्याला की येणारी जी एक्झाम आहे त्याच्यासाठी परिपूर्ण जी तयारी आहे ती आपली होऊन जाणार आहे. तर चला सुरू करूयात आपण आपल्या महत्त्वपूर्ण अशा या आजच्या सेशनमध्ये, ज्यामध्ये सप्टेंबर महिना मंथली जे आहे तर बघा मंथली करंट अफेअर जे आहे तर आज आपण पाहणार आहोत. आपण पोहोचलेलो आहोत सप्टेंबर 2023च्या या प्रवासापर्यंत. त्याच्यामध्ये येणाऱ्या राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, त्यानंतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असं जे आहे तर ह्या चालू घडामोडी या सेक्शन अंतर्गत आपण बघणार आहोत. आणि द प्राईम टाईम जसं म्हणत होतो आपण की याच्या अगोदरही आपण याची पूर्ण तयारी करून घेतलेली होती, तर त्या अनुषंगाने जे आहे तर आपण आपली जे आहे तर आता सुरुवात करूयात की तो जो डेटा आहे जो आपण दर मंथला पाहतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या सगळ्यांचे जे आहे तर तुम्हाला द प्राईम टाईमच्या अंतर्गत हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला जे आहेत, रेकॉर्डेड म्हणजे आपण तर लाईव्ह गेलेलो आहोत, परंतु ते यूट्यूबवर तुम्हाला जे आहे तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत. त्या अगोदर जे आहे तर महत्त्वपूर्ण गोष्ट जी म्हणजे तर आपला जे टार्गेट आहे 16 जूनला आपली जी प्रिलिमिनरी होणार आहे गट ब गट क ची, तर यासाठी पूर्व परीक्षेचा जो आपण स्पेशल बॅच लॉन्च केलेला आहे जिचा कालावधी 3.5 महिने हा जो असणार आहे. आणि त्यानंतर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो कालावधी आहे स्पेशल बॅचचा तो असणार आहे 7 महिने. या 2 महिन्यांच्या अंतर्गत म्हणजे 2 बॅचेसच्या अंतर्गत तरभूत करून आपण जे आहे तर तुमची तयारी त्या मानाने करून घेणार आहोत. यासाठी जे असणार आहे तर ह्या पूर्ण बॅचमध्ये तुम्हाला फ्री स्टेट बोर्ड रेकॉर्डेड कोर्सेस, क्लास टेस्ट, PDF प्रिंटेड नोट्स, मेंटरशिप जे अतिशय आवश्यक आहे अभ्यासा सोबत ह्या गोष्टींनाही प्रचंड असं महत्त्व असतं. त्यानंतर रिव्हिजन सेशन आणि टेस्ट सिरीज यांचा सगळ्यांचाच आहे तर तुम्हाला त्यामध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर या सगळ्या बॅचमध्ये जर बघाल तर अनुभवी असे शिक्षक वृंद आहे. त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यव्यवस्था, अंकगणित आणि बुद्धिमत्ता ह्या सब्जेक्टसाठी म्हणू शकतो आपण की अतिशय तज्ज्ञ अनुभवी असे जे शिक्षक वृंद आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच जी होणार आहे रन होणार आहे. आणि यामध्ये जर पुढे बघाल तर आपले पुणे आणि नाशिकमध्ये जे आपले ऑफलाईन बॅचेस आहेत किंवा कोणतेही तुम्हाला फिजिकल इन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी जे आहे तर नाशिक पुण्याचा जो आहे तो ॲड्रेस जो आहे तो आपल्याला ह्यासमोर जो आहे तर द इन्फिनिटी अकॅडमी शिरता कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, ॲक्सिस बँके शेजारी. तर आणि पुण्याचा नाशिकचा जो असणार आहे तो असणार आहे द इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्याय क्लासेस बिल्डिंग, अशोक स्तंभ, वकीलवाडी, नाशिक येथे. हे आपल्या ब्रँचचे ॲड्रेस आहेत. त्यानंतर जर बघा तर एक ऑफर जे आहे तर विद्यार्थ्यांच्या प्रचंड अशा मागणीसाठी जे आहे तर आपण जे डिक्लेअर केलेले आहे त्यामध्ये बघा गट ब आणि गट क साठी जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण ऑफर जे आहे तर लॉन्च केलेले आहे विद्यार्थ्यांच्या खास मागणीने आणि विद्यार्थ्यांचे जे आहे तर समाधान किंवा विद्यार्थ्यांना जे आहेत अभ्यासपूर्ती करण्यासाठी. तर ह्यामध्ये बघा गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठीचं जे आपलं PYQ सिरीजचं जे बुक आहे तर त्याची किंमत 400 रुपये आपण मार्केटमध्ये आहे. त्यानंतर याच्यासोबत द इन्फिनिटी अकॅडमीचं लक्षवेध टेस्ट सिरीज जे आहे जिची किंमत 600 रुपये आहे. तर हा दोघी जो कॉम्बो आहे हा 1000 रुपयाला जो आहे तर आपला अवेलेबल आहे. परंतु खास अशा ऑफरमध्ये विद्यार्थ्यांना जो आहे तर तो आपण काही वेळेसाठी मर्यादित कालावधीसाठी केवळ 599 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा, त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आणि PYQ सिरीजचं हे बुक सुद्धा तुम्हाला या कॉम्बो सिरीजमध्ये किंवा या कॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला प्राप्त होत आहेत. खूप मर्यादित कालावधीसाठी काय ठेवलेले आहे तर विद्यार्थ्यांच्या खास मागणी तर ही आपण लॉन्च केलेली स्कीम आहे. ओके, ठीक आहे, याचा अवश्य लाभ घ्या. PYQ क्लिअर होतील. रिगार्डिंग दिस याच्याबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर 93 70 42 34 72 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधून जे आहे तर तुमचे जे आहे तर तुमच्या क्युरीज असतील कोणत्याही रिगार्डिंग कोणत्याही क्युरीजचं तुम्हाला तिथे समाधान केलं जाणार आहे. हे हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. ओके, चला मग सुरू करूयात आपण आपल्या. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज, आपली जी टेस्ट सिरीज आहे 599 मध्ये ती टेस्ट सिरीज आपण कॉम्बो ऑफरमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस ते बुक आहे ते काय मिळतंय फक्त 599 रुपयामध्ये ते तुम्हाला अवेलेबल आहे.
तर आय थिंक सो 599 आहे ना ऑफर, आपण एकदा चेक करून घेऊया. यस, 599 मध्ये जर दोघी गोष्टी तुम्हाला PYQ सिरीजचं बुक देखील आणि ही जी आपली टेस्ट सिरीज आहे, महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज तयारी आपल्याला करायची आहे. बघा, टेस्ट सिरीज शिवाय परिपूर्ण तयारी होत नाही. शेवटी आपला अभ्यास कुठेपर्यंत पोहोचलेला आहे, त्या अभ्यासाला खरं बघायला गेलं तर एक धार डिपनेस येण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अवलंब करावा लागतो. त्यामुळे जर बघायला गेलं तर हे टेस्ट सिरीज जी आहे तर ती आपली जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला केवळ टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तिची अतिशय माफक शुल्कामध्ये 599 मध्ये अवेलेबल आहे. 10+5 टेस्टचा तो जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्यानंतर आयोगाला आवडणारे टॉपिक्स, त्याच्यावर आपण फेमस झालोय महाराष्ट्रामध्ये. तुमच्या जर बघायला गेलं तर सगळ्या विद्यार्थ्यांना जे तर रोज रात्री 9 वाजता आपण फ्री PYQ सिरीज हे सुद्धा बघत असतो. आणि आयोगाला आवडणारे टॉपिक्स, आयोगाने ज्याच्यावर क्वेश्चन्स कंटिन्युअस विचारले जातात, सकाळी 10 वाजता आणि रात्री 9 वाजता द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर येतो गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे. सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जो आहे तर फायदा करून घ्यायचा आहे. ओके, चला मग सुरू करूयात आपण आपल्या ज्या आहेत महत्त्वपूर्ण अशा लेक्चर्समध्ये. कंटेंट वाईज बघा, कंटेंटमध्ये चालू घडामोडीच्या सेक्शन अंतर्गत जे आहे तर आपल्याला काय झालेलं आहे की जया वर्मा सिन्हा हे नाव आता सध्या काय आहे तर चर्चेत आहे. कारण भारतीय रेल्वेचे ते अध्यक्ष आणि CEO म्हणून त्या पहिल्या महिला म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. बघा, या बाजूला बघितलं तर तुम्हाला त्यांचा जो आहे तो फोटो दिसतो. तर ह्या ज्या आहेत तर इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसच्या IRTS ज्याला म्हटलं जातं, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस IRTS, इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस UPSC थ्रू जी आहे तर ही पोस्ट असते. तर याच्या माध्यमातून त्या बॅचच्या त्या अधिकारी IRTS बॅचच्या आणि त्या भारतीय रेल्वे जी सगळ्यात प्रसिद्ध आहे एशिया खंडामध्ये, एका बोर्डाच्या अंतर्गत जिचं पूर्ण जे कार्य चालतं अशा रेल्वे बोर्डाच्या त्या अध्यक्षही ठरल्या आहेत. आणि पहिल्या महिला रेल्वे बोर्डच्या अध्यक्षा CEO ठरणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. ओके, तर बघा, रेल्वे बोर्डच्या अध्यक्ष आणि CEO म्हणून जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित असं पद आहे. रेल्वे विचार करा, म्हणजे रेल्वे मंत्र्यापेक्षा भारतीय रेल्वे बोर्डचा अध्यक्ष जास्त काय असतो, पॉवरफुल असतो किंवा ती जी आहे प्रतिष्ठित अशी ती पोस्ट आहे. आणि त्या काय ठरलेल्या आहेत, पहिल्या अशा महिला आहेत. कोण आहे, जया वर्मा सिन्हा. ठीक आहे, जेव्हा पहिला महिलांची नियुक्ती पहिल्यांदा ज्या ठिकाणी होत असते असे क्वेश्चन्स आहे कंटिन्युअसली विचारले जातात. त्यानंतर बघा, 1988 मधील भारतीय रेल्वे वाहतूक सेवा ज्याला IRTS असं म्हणतात त्या रुजू झाल्यानंतर सिन्हा यांना भारतीय रेल्वेमध्ये त्यांचा जो आहे ॲज अ ऑफिसर म्हणून त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. आणि त्यांनी जे आहे ते जवळपास 35 वर्ष जे आहे तर 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्त्वाची जी आहे तर पदे भूषून आपले कौशल्य व समर्पण दाखवून दिले आहे. त्यांनी ह्या अगोदर इंडियन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO होण्याच्या अगोदर देखील त्यांचं काय महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. आणि यामध्ये जर बघाल तर चेअरपर्सन आणि CEO होण्यापूर्वी सिन्हा जे आहेत तर जया वर्मा सिन्हा या काय होत्या तर ह्या रेल्वे बोर्डाचे सदस्य ऑपरेशन्स अँड बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एक प्रदीर्घ अनुभव त्यांना जो आहे तर इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस आहे किंवा रेल्वे सर्व्हिसेसमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना जे आहे तर पहिलं अध्यक्षपद, महिला म्हणून पहिलं अध्यक्षपद जे आहे तर त्यांना ते देण्यात आलं. त्याच्यामुळे काय महत्त्वपूर्ण अशी जी आहे तर चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स मधला हा महत्त्वाचा कंटेंट आपण बघणार आहोत. नाव लक्षात ठेवायचं आहे, जया वर्मा सिन्हा. क्लिअर आहे? ओके, चलो नेक्स्ट. पुढचं आहे, भारतामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ठरवण्यात आलं की ऑक्टोबरमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ग्लोबल इंडिया ज्याला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2023 ची जी आहे तर पहिली परिषद होणार आहे. आणि याच्या पहिल्या आवृत्तीचं पहिल्या एडिशनचं यजमानपद जे आहे तर भारताला मिळालेलं आहे. ठीक आहे, भारताला काय मिळालंय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जे आहे तर ग्लोबल इंडिया AI जे आहे तर याचं पहिल्या आवृत्तीचं यजमानपद जे आहे तर बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला माहितीच आहे AIचा आहे तर आता जमाना आलेला आहे. जवळपास जे आहे तर सगळ्याच गोष्टींमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो आहे अंतर्भाव पाहतो. आणि त्या मानाने जर बघितलं गेलं तर जग जे आहे तर खऱ्या पद्धतीने आता जे आहे तर टेक्नो सर्व्ही होऊन ते जे आहे तर टेक्नॉलॉजीला ज्या पद्धतीने ते बघितलं जात आहे, जोडलं जात आहे, त्याच्यामुळे भारताने सुद्धा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि ही जी AI समिट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या याच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर भारताने स्वतःला रिप्रेझेंट केलेला आहे की वी आर रेडी फॉर दॅट. ह्या चेंजेससाठी आपण सुद्धा काय आहोत तर तयार आहोत. आणि ह्या माध्यमातून जे आहे तर AIचं जे पहिलं एडिशन आहे
त्याची जी समिट आहे त्याचं भूषवणार आहे, यजमानपद म्हणजे भारतामध्ये ते आयोजन केलं जाणार आहे. बघा, तर ग्लोबल इंडिया AI 2023 ची उद्घाटन आवृत्ती जी आहे ऑक्टोबरमध्ये भारत ही आयोजित करणार आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पॉईंट विचारला, ग्लोबल जे आहे तर AI 2023 ची समिट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये ऑर्गनाईज करण्यात येणार आहे, करण्यात आली, तर ती करण्यात आलेली आहे भारतामध्ये. बघा, या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी जी होती ती इलेक्ट्रॉनिक अँड माहिती तंत्रज्ञान IT क्षेत्राशी संबंधित आहे. तर त्यांनी काय केलंय, त्या मंत्रालयाने ते ऑर्गनाईज केलेले आहे. तदनंतर जर बघायला गेलं तर या परिषदेत भारतातील आणि जगभरातील प्रमुख खेळाडू, संशोधक, स्टार्टअप आणि गुंतवणूकदार यासारख्या AI क्षेत्रामधील आघाडीच्या व्यक्तींना आकर्षित केले जाईल. म्हणजे एका पद्धतीने काय आहे तर ते अट्रॅक्शन करून त्याच्यामध्ये जे आहे तर नवीन भारताला एक बुलंदीचा आवाज त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं, स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तर ह्या समिटच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि या समिटमधूनच आपल्याला एक गोष्ट कळणार आहे, ती म्हणजे भारताचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा IT क्षेत्राशी असलेले हे जे संबंध आहे हे आता काय होणार आहे तर स्ट्रॉंग होणार आहे. भारताचं स्थान सुद्धा जे आहे तर अढळ पद्धतीने तिथे आपल्याला दिसणार आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे बघा, तर तिथे जर बघाल तुम्ही तर सगळे जे स्टार्टअपमध्ये हे स्टार्टअप असतील, संशोधक असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे महत्त्वपूर्ण कार्य करतात अशा सगळ्या व्यक्तींना तिथे जे आहे आमंत्रित केलं जाणार आहे. म्हणजे त्यांना जे आहे तर भारतामध्ये प्लॅटफॉर्म निर्माण करून तुम्ही जे आहे तर AI जे असणार आहे, पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे किंवा जग आपण त्याच्या माध्यमातून जे आहे तर पुढे जाते आपण बघितलेलं आहे. तर बघा, शिक्षण आणि पायाभूत यासाठी येणारी जी पिढी आहे तर यांच्यामध्ये जो बेस आहे शिक्षणाचा, एज्युकेशन असेल किंवा बेस असेल त्यांचा पुढे जो टेक्नॉलॉजीचा, तर AI मॉडेल पासून ते आरोग्य सेवा असेल, प्रशासन असेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रगतीमध्ये AIच्या ऍप्लिकेशन्स पर्यंत विविध विषयांचा समावेश केला जाईल. आपल्याला गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते इतकं महत्त्वपूर्ण का ठरत आहे, कारण त्याचं रिझनच एक आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे की येणारा जो काळ आहे या येणाऱ्या काळामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला खरं म्हणू शकतो आपण की संपूर्णरित्या जे आहे तर तयारी जी करून घ्यायची आहे तर ती टेक्नॉलॉजी सर्व करायची. म्हणून AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो असणार आहे तर याच्याशी भारतीयांनाच नव्हे तर जगाला सुद्धा जुळवून घ्यावं लागणार आहे. आणि त्या मानाने जे आहे त्याची सुरुवात जी झालेली आहे तर त्या अशा समिटने झालेली आपल्याला दिसून येते. महत्त्वपूर्ण अशी ही घडामोड होती. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं महत्त्वपूर्ण आहे की पहिली ओळख, पहिली जी गोष्ट तयार झालेली ते गोष्ट आपल्याला बघाव्या लागतात. बरोबर आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे ते बघा, तर हैदराबादला जे आहे तर हैदराबादला भारतातील पहिला सौर रोप सायकलिंग ट्रॅक सुरू केला. भारतामध्ये विचारलं गेलं प्रश्न जर असेल की भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिला सौर रूप म्हणजे जे वरती सौर टूप आहे त्याच्या काय तर खाली त्याचा ट्रॅक असणार आहे, हे रिक्षा सायकलिंग ट्रॅक म्हणतो आपण, सायकल बायसिकल, आणि त्याच्यावरती काय असणार आहे तर रूफ टॉप जो असणार आहे तो कसला असणार आहे तर तो सोलर पॅनलचा असणार आहे. म्हणजे त्याच्यामधून सोलर पॉवर सुद्धा जनरेट केली जाईल. आणि भविष्याने जे आहे तर सायकलिंगच्या माध्यमातून आपण म्हणतो की आपलं जे शरीर आहे तर त्याची तंदुरुस्ती याचा सुद्धा त्याच्यामध्ये काय दिसणार आहे तर इन्व्हॉल्वमेंट दिसणार आहे. तर असं महत्त्वपूर्ण हैदराबादला काय करण्यात आलंय तर भारतातील पहिला सौर रूप सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आला. पुराचा पुरा ट्रॅक जो आहे तर त्याच्यावर काय टाकण्यात आले आहे तर ही सोलर पॅनल टाकून त्याला जे आहे बंदिस्त करून खरं बघायला गेलं तर एक इनिशिएटिव्ह जे एक वेगळा उपक्रम तिथे राबवण्यात आलाय. तर बघा, हैदराबादला लवकरच सौर पॅनलचे छप्पर असलेला, आपल्या भाषेमध्ये छप्पर असलेला, तर बघा हे काय आहे तर छप्पर असलेला, खाली तुम्हाला जे आहे सायकल ट्रॅक दिसतो, हा व्यक्ती सायकल चालवतोय, खाली हा ट्रॅक आहे सायकलिंग ट्रॅक, आणि त्याच्यावरती जे आवरण आहे ज्याला आपण छप्पर आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो, तर त्याच्यामध्ये जे आहे तर छप्परावर काय असणार आहे तर हे सौर पॅनल लावलेले आहे. जेणेकरून काय होईल की त्याच्यामध्ये जे आहे तर सौर ऊर्जेचा वापर करून तिथे एनर्जी जनरेट करता येणार आहे. त्याच्यामुळे जे आहे तर अशा पद्धतीचा जो इनिशिएटिव्ह आहे हा हैदराबादमध्ये पहिल्यांदा करण्यात आला आहे. आणि सौर रूफ ठीक आहे तर सायकलिंग असलेला प्लॅटफॉर्म तिथे तयार झालेला आहे. तर बघा, याला सोलर रूफ सायकलिंग ट्रॅक असं म्हटलं जातं. हा ट्रॅक जो आहे तो जवळपास 23 किलोमीटर लांबीचा आहे. म्हणजे जवळपास 23 किलोमीटर लांब म्हणजे खूप झालेला आहे. तर एवढा पूर्ण काय होणार आहे तर एनर्जी कन्झर्वेशन असेल, एनर्जी क्रिएशन असेल, या माध्यमातून जर बघू शकतो जबरदस्त असा इनिशिएटिव्ह हा जो आहे तर हैदराबादने तो तयार केलेला आहे. आजच आणखी एक गोष्ट सांगून देतो, हैदराबाद जे आहे तर भारतामध्ये पहिलं असं पोलीस डिपार्टमेंट ठरलं, त्याच्यामध्ये जे आहे तर
मोहिनाबाद हे जे पोलीस स्टेशन आहे, तर ड्रोन जे आहे तर ड्रोन, तर ह्या ड्रोनला पाडण्याचं प्रशिक्षण गरुड पक्षाला, जिवंत गरुड पक्षाला देण्यात आलं. आणि मागच्या 3 वर्षापासून ज्या गरुड पक्षाला हे प्रशिक्षण दिलं जात होतं, त्याने आज त्या प्रयोगाच्या माध्यमातून सक्सेसफुली जे बघायला गेलं तर ड्रोन जो आहे, जो शत्रूचे गुप्तहेर वगैरे म्हणून सुद्धा कार्य करतो, तर त्याला काय करण्यात आलेलं आहे, तर त्याला गरुड पक्षाने जे आहे तर त्याला प्रशिक्षण दिलं 3 मागच्या वर्षापासून. आणि सक्सेसफुली आज तो ड्रोन जो आहे तर तो त्याने काय केलेला आहे, पाडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पक्षी सुद्धा काय आहे तर ट्रेंड असतील, सराव केले असतील, तर ते पण कोणत्याही गोष्टीमध्ये काय होतात, तर ते म्हणू शकतो आपण ट्रेंड होतात. कारण प्रॅक्टिस मेन मॅन आणि वुमन परफेक्ट. ओके, चला पुढे जाऊयात. हा जो आहे तर आणखी एक महत्वपूर्ण पॉईंट याच्यामध्ये आहे की हा जो सौर टूप जो आहे किंवा सौर रूप जो आहे, तर हा दक्षिण कोरियातील डेजॉन आणि सेंजॉंग बाईक हायवेच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय. म्हणजे दक्षिण कोरियामध्ये जर अशा पद्धतीने ट्रॅक्स आहेत आणि त्या ट्रॅक्सला बघून जे आहे तर भारतामध्ये सुद्धा त्याची इम्प्लिमेंटेशन करण्याचं जे आहे तर ते जे म्हणू शकतो आपण, तर तेलंगणा म्हणजे हैदराबादचं जो आहे तर किंवा तेलंगणा राज्याचे जे आहे तर डी रामास्वामी हे जे मंत्री आहेत, तर त्यांनी ही गोष्ट काय केली होती, तर तिथे इम्प्लिमेंट केलेली आहे. तर लक्षात घ्या 23 किलोमीटर, बरोबर 23 किलोमीटर हा लांब आहे आणि जवळपास 4.5 मीटर काय असणार आहे, हा रुंद आहे. म्हणजे त्याची काय दिलेली आहे, लेंथ आणि विड्थ दिलेली आहे. तर ही जो सायकल ट्रॅक आहे हा नानकरामुगुडा तेलंगणा राज्य पोलीस अकॅडमी सर्कल नरसिंगी आणि कोल्लूर यांना जोडेल. म्हणजे हे काय देण्यात आलंय, ट्रॅकचा जो आहे तो जो ट्रॅक आहे तर तो कोणत्या कोणत्या भागातनं जाणार आहे ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. परंतु भारतामधला पहिला सौर रूप सायकलिंग ट्रॅक कुठे तयार करण्यात आलाय, हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलाय, तेलंगणामध्ये तो सुरू झालेला आहे. क्लिअर आहे, लक्षात आलं. असे जे पॉईंट आहे ते अतिशय महत्वपूर्ण असतात आणि ते आपल्याला कायमस्वरूपी जे आहे तर ते लक्षात ठेवून येणाऱ्या भविष्यामधल्या एक्झाम मध्ये ते आपल्याला कामात येणार आहेत. ओके, चला पुढे जाऊयात. इथे तर बघितलंच आपण की कशा पद्धतीने ते काय आहे तर महत्वपूर्ण त्याच्यामध्ये जे आहे तर इन्व्हॉल्वमेंट आहे. क्लिअर आहे, पुढे जाऊयात. पुढचं महत्वपूर्ण आहे की बघा भारतामध्ये नवरत्न महारत्न, भारतात जे आहे तर नवरत्न जे उद्योग आहेत सरकारी क्षेत्रामधले नवरत्न, पहिले तर त्याला येतं महारत्न, त्यानंतर नवरत्न आणि त्यानंतर मिनी रत्न असे जे आहेत तर कॅटेगराईज केले जातात. काय कॅटेगराईज केले जातात, तर उद्योग जे आहेत तर ह्या 3 कॅटेगरीमध्ये, म्हणजे सरकारी उपक्रम म्हणजे सार्वजनिक उपक्रमाच्या अंतर्गत ज्या कंपन्या आहेत तर त्यांना या 3 सेक्शनच्या अंतर्गत काय केलं जातं, तर डिवायडेशन त्यांचं केलं जातं. आणि त्याच्यानुसार नुकतंच 2023 सप्टेंबरमध्ये जर बघायला गेलं तर जे आहे तर राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर जे आहे तर ह्या कंपनीला जी सार्वजनिक क्षेत्रामध्ये केमिकल आणि खत निर्माण करणारी नॅशनल स्वरूपाची म्हणजे भारताची जी आहे तर सगळ्यात मोठी काय आहे तर ती कंपनी आहे, तर तिला नवरत्नाचा दर्जा देण्यात आलाय. बघा, तर ते म्हणू शकतो आपण राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर हा त्याचा सिम्बॉल आहे त्या कंपनीचा. आणि ह्या कंपनीला आता काय मिळालेला आहे, तर नवरत्नाचा दर्जा मिळालेला आहे. नवरत्न म्हणजे त्याच्यामध्ये सांगतोच की मिनी रत्न नवरत्न काय आहे, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये, कारण त्या पॉलिटिकल खरं बघायला गेलं तर इकॉनॉमिकल करंट याच्यामध्ये सुद्धा त्या काय ठरतात, महत्वपूर्ण असे ठरत असतात. त्यामध्ये बघा तर महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न ह्या 3 कॅटेगरीमध्ये सार्वजनिक उपक्रम ज्या कंपन्या आहेत त्यांना कॅटेगराईज केलं जातं आणि त्यांना जे आहे तर अशा पद्धतीने सेक्शन वाईज त्यांच्यामध्ये आपण असं म्हणतो की त्यांना ते आहे तयार केलं जातं. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? यस, पुढे जाऊयात. राष्ट्रीय केमिकल्स कंपनी आणि फर्टिलायझर नवरत्न, ज्याला RCF असं म्हटलं जातं, याला भारत सरकारने नवरत्न दर्जा दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला PSC दिलेला हा सर्वोच्च दर्जा आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ज्याला म्हणतात. बघा, हा जो PSC आहे याला काय म्हटलं जातं, तर सार्वजनिक उपक्रम जसं भेल आहे, गेल आहे, IOC आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असताना भेल आहे, त्यानंतर तुम्ही गेल म्हणू शकतात. तर ज्यामध्ये भारत सरकारचं काय आहे तर मालकीत्व असलेलं जे उपक्रम आहे त्याला म्हटलं जातं ते म्हणजे पब्लिक सर्व्हिस एंटरप्राइजेस. तर सार्वजनिक क्षेत्रातील काय आहे तर हा उपक्रम मधला सर्वोच्च दर्जा आहे. म्हणजे सर्वोच्च काय दिलं जातं तो पद आहे. यामध्ये बघायला गेलं तर त्यामध्ये RCF जे आहेत, आता राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर ही कंपनी काय करणार आहे तर खत निर्मिती करणार आहे. कारण भारत हा जो बघायला गेला तर आपण असं म्हणतो की हा जो आहे तर प्रचंड मोठा असा जो
शेतीप्रधान देश आहे, तर या शेतीप्रधान देशामध्ये केमिकल्स आणि फर्टिलायझर, कारण भारताची लोकसंख्याही तेवढी आहे, तर आपल्याला जे आहे ते शेतीच्या माध्यमातून लोकांच्या अन्नाची जी आहे तर ती पूर्तता करण्यासाठी या पद्धतीने कामं करावे लागतात. तर RCF जी आहे तर ही खते, रसायने आणि विशेष उत्पादनांची आघाडीची उत्पादक कंपनी आहे. भारतामध्ये राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर या कंपनीच्या माध्यमातून काय केलं जातं तर प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यात फर्टिलायझर आणि खतं तयार केली जातात आणि अनुदानासहित ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात. ती युरिया असेल किंवा डिफरंट टाइप्स ऑफ जे फर्टिलायझर असणार आहे. तर ही जी कंपनी आहे राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर, हिचं जे बाजार मूल्य आहे किंवा बाजार भांडवल आहे ते जवळपास 7,000 कोटीहून अधिक आहे आणि 10,000 पेक्षा जास्त लोक काय आहे तर या कंपनीशी संलग्न आहे, या कंपनीमध्ये काम करत असतात. म्हणजे रोजगार जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये RCF ने काय केलेला आहे, निर्माण केलेला आहे. नवरत्न दर्जा जो आहे तो RCFच्या कर्तृत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेत प्रमुख भूमिका बजावण्याच्या क्षमतेची ओळख आहे. लक्षात घ्या, आत्ताच्या तयागत पर्यंत सप्टेंबर 2023 पर्यंत भारतामध्ये एकूण जे आहेत तर सर्वोच्च महारत्न कंपन्या आहेत, 14 ज्या आहेत त्या नवरत्न कंपन्या आहेत. त्यानंतर जर बघाल तुम्ही तर 61 ज्या आहेत तर त्या मिनी रत्न कंपन्या आहेत आणि मिनी रत्न वर्ग 1 क्लास 1 ज्याला म्हणतात आणि 12 मिनी रत्न क्लास 2 जे आहेत अशा कंपन्या आहेत. म्हणजे टोटल बघा तुम्ही भारतामध्ये किती आहेत तर या 11 महारत्न जे म्हणून ओळखल्या जातात, 14 नवरत्न म्हणून ओळखल्या जातात, 61 जे आहेत तर मिनी रत्न क्लास 1 आणि 12 जे आहेत तर मिनी रत्न क्लास 2 म्हणून तिथे काय केल्या जातात तर भारतामध्ये आता सध्याला लिस्टिंग आहेत. बघा, लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची पूर्ण गोष्ट, सध्याला कोणता दर्जा दिला गेला कोणत्या कंपनीला म्हणजे पब्लिक सेक्टर मधल्या, तर त्याच्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ज्याला म्हणतो तर त्याच्यावर कंटिन्युअसली काय केले जातात. जर प्रश्न विचारला जात असेल तर आपण त्याच्यावर हे परफेक्ट आन्सर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, फॅक्च्युअलमध्ये येस ऑर नो, देर इज अ नथिंग टाइप ऑफ थर्ड, तिथे तिसरा प्रकारच नाहीये. यस, क्लिअर आहे. चला पुढे जाऊयात. मग पुढचं जे असणार आहे आपल्यासाठी ते महत्वपूर्ण म्हणजे ते 43वी जे आहे तर एशियान शिखर परिषद ही जकार्ता येथे जे आहे तर पार पडणार आहे. तर बघा, एशियान जो आहे तर एशियान आणि भारत अतिशय महत्वपूर्ण असे संबंध आहे. तर आग्नेय एशिया जो आहे, या आग्नेय एशिया देशामध्ये जे आहे तर देशांचा 10 देशांचा मिळून खरं बघायला गेलं तर समूह, 10 देशांचा समूह जो आहे तर त्याला एशियान म्हणून ओळखलं जातं. आणि यामध्ये जर आपण बघाल तर ह्याची जी आत्ताची 43वी जी आहे तर समिट जी आहे तर जकार्ता या इंडोनेशियातल्या जकार्ता या ठिकाणी ती काय झालेली पार पडलेली आहे. भारत जो आहे तर आशियान बरोबर काय आहे त्याचे संबंध अतिशय दृढ असे आहेत. भारत आशियानचा काय आहे, जरी सदस्य नसेल तरी आशियान आणि भारत हे काय आहे तर याची परिषद जी आहे तर ती परिषद पार पडत असते. आणि यामधून आपल्याला एक गोष्ट कळते की याच्यातनं भारताबरोबर किंवा इतर देशांबरोबर आग्नेय जे देश आहेत त्यांची लिस्ट सांगेल मी तुम्हाला, तर याच्याबरोबर काय आहे तर एशियाची दरवर्षी काय पार पडते तर त्याची शिखर परिषद, ठीक आहे, पिक समिट ज्याला म्हटलं जातं ती पार पडते. आणि यामध्ये बघा एशियानची स्थापना, पहिले एशियानची स्थापना आपण समजून घेऊया. तर एशियान जे आहे तर आग्नेय देश जे आहे त्याच्यामध्ये 10 देशांचं सदस्यत्व आहे. तर त्यांची जी स्थापना आहे तर 8 ऑगस्ट 1967 रोजी जे आहे तर एशियाना आग्नेय देश जे आहेत आग्नेय एशियाईन देश 10 त्यांनी एकत्र येऊन जे आहे तर सामरिकरित्या करार केला एकमेकांचे जे आहे तर मदतीसाठी. त्यांनी खरं बघायला गेलं तर एशियानची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे एशियानची स्थापनाचा दिवस जर लक्षात असेल तर 8 ऑगस्ट 1967 ला झालेला आहे. कुठे, बँकॉकमध्ये त्याची जी आहे तर स्थापना झाली, थायलंड मधल्या बँकॉकमध्ये, ठीक आहे, त्याची स्थापना झाली. त्याचं मुख्य जे आहे तर जकार्ता आहे, हे लक्षात ठेवा. स्थापना कुठे झालेली आहे तर बँकॉकमध्ये स्थापना झालेली आहे. तर जकार्ता या ठिकाणी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान 43वी जी आहे तर आसियान शिखर परिषद होणार आहे, जी पार पडलेली आहे. महत्वपूर्ण आहे, आपल्याला ज्या वेगवेगळ्या समिट आहेत ते कुठे पार पडल्या, कधी पार पडल्या याच्यावर प्रश्न विचारला जात असतो. आणि हा जो प्रश्न विचारला जात असतो तर तेव्हा आपली तयारी त्या मानाने कशी असायला पाहिजे, परफेक्ट आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे जर लक्षात ठेवायचं 43वी जे आशियान शिखर परिषद आहे ती जकार्तामध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर दक्षिण चीन समुद्रात जो वाढलेला तणाव आहे, आता आपल्याला एक माहिती आहे साऊथ चीन जो आहे किंवा दक्षिण चीन जो आहे तर हा जो आहे तर हा एशियाला आणि अमेरिका खंडाला किंवा असं म्हणू शकतो महत्वपूर्ण असा जो आहे तर तो जो आहे तर समुद्र मार्ग आहे, ज्याच्याने प्रचंड प्रमाणामध्ये एशियाचा आणि अमेरिका खंड यांचा जो आहे तर युरोपामध्ये बरोबरचा जो आहे
तर जवळपास जो आहे तर 67% जो व्यापार आहे तो या मार्गाने चालतो. आणि दक्षिण साऊथ चायना सी जो आहे तर साऊथ चायना सी जो आहे तर याच्यावर चीन नेहमी काय सांगतं, स्वतःचं वर्चस्व सांगतं, नेहमी तिथे डिस्टर्बन्स असतो. त्याच्यामध्ये जपान सुद्धा सांगतो की हा जो भाग आहे तो आमचा आहे. त्याच्यामुळे जे आहे तर हा वाद निवळण्यासाठी, ह्या देशांमधला हा वाद कमी करण्यासाठी एका पद्धतीने प्रयत्न केला जाईल. दक्षिण चायना सी जो आहे तर त्याच्यामधला जो तयार झालेलं वातावरण आहे, तंग वातावरण आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो, हे निवळण्यासाठी जर बघायला गेलं तर या आसियानचं महत्त्वपूर्ण असं कार्य असणार आहे. तर या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. यामध्ये काही आसियान सदस्य देशांनी नुकतेच चीनने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन नकाशावर वादग्रस्त भागांचा दावा करत निषेध व्यक्त केला. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा तो दक्षिण चायना सी आहे, याच्यामध्ये जपान आणि खरं बघायला गेलं तर चीनमध्ये नेहमी काय असतं, डिस्टर्बन्स असतात. फिलिपिन्स सारखा देश सुद्धा काय म्हणतो की हा जो दक्षिण चायनाचा जो भाग आहे नॅनोमीटर मध्ये म्हणजे नॉटिकल मध्ये जो आहे तर तो जो भाग आहे तो चायना त्याच्यावर काय करतो तर पूर्ण त्या भागावर स्वतःचा हक्क सांगतो. पण जपान सुद्धा सांगतो की तो आमचा काहीच आहे तर सामरिक असा तो भाग आहे, परंतु हा नेहमीच काय असतो तिथे डिस्टर्बन्स असतो. आणि तिथे नेहमी जपानची काय आहे चीनची जी आहे तर तिथे युद्ध नौका ही नेहमीच उभी असते. आणि ह्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर कळते की जपान, चीन असेल किंवा इतर जे देश आहेत तर यांच्यासोबत असलेल्या या सामरिक भांडवलावर जे आहे तर त्याच्यावर तोडगा काढून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी एशियाची 43वी परिषद जी आहे ती जकार्ता येथे पार पडली. तर लक्षात घ्या याचे जे अध्यक्षपद होतं तर सिंगापूरचे जे पंतप्रधान आहे ली सिएन लुंग या शिखर परिषदेचे ते काय करणार आहे, नेतृत्व करणार आहे किंवा त्यांच्या माध्यमातून असं म्हणू शकतो अध्यक्षपद त्यांना यावेळेस आशियान 43वी जी शिखर परिषद जकार्ता येथे पार पडली त्यांना देण्यात आलेला आहे. क्लिअर आहे? बघा सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. ओके, तुम्हाला हे बघा म्हणजे स्क्रीनशॉट घ्यायचे असेल इन बिटवीन तर घेऊ शकतात तुम्ही. चला पुढच्या डेटाकडे वळूया. आर माधवन जो आहे तर आर माधवन यांची काय आहे आपल्याला माहिती आहे, ऍक्टर आहे, प्रसिद्ध असा ऍक्टर आहे. आणि आर माधवन जे आहे तर भारतीय चित्रपट सृष्टीमधलं प्रसिद्ध असं जे फिक्की आहे तर यांची जे आहे तर FTTI जे आहे तर FTII पुणे या ठिकाणी काय आहे तर भांडारकर रोडला या ठिकाणी ही संस्था आहे, फिल्म इंडस्ट्रीची आहे. तर तिचं अध्यक्षपद किंवा त्याचं असं म्हणू शकतो प्रमुख म्हणून आर माधवन ह्या ऍक्टर्स जे आहेत तर त्याची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे, नियुक्ती. याच्यावर प्रश्न खूप वेळेस विचारले जातात. तर यापुढे आर माधवन जे आहे तर यांची FTII पुणे जे आहे ठिकाणी अध्यक्षपदी त्यांची स्थापना करण्यात आली. बघा आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन, बघा याचा लॉंग फॉर्म काय आहे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ओके, प्रसिद्ध अशी आहे. तर पुण्याचं जे आहे तर पुण्यामध्ये ती स्थित आहे, हे पण लक्षात ठेवायचं. फिट्टी कुठं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला FTII जे आहे तर त्याचं जे आहे तर पुण्या येथे तिथे सेंटर आहे. आणि त्याचे अध्यक्ष म्हणून कोणाचे आहे तर प्रसिद्ध असा जो ऍक्टर आहे आर माधवन, तर याचं काय करण्यात आलेलं आहे तर त्याची आता नियुक्ती तिथे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. याबरोबर लक्षात घ्या अध्यक्षपदासोबतच माधवन हे आता FTIIच्या गव्हर्निंग काउन्सिलचे सुद्धा काय ठरणार आहे, अध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम करणार आहेत. म्हणजे गव्हर्निंग काउन्सिलचे बी अध्यक्ष नसणार आहे आणि FTIIचे सुद्धा ते अध्यक्ष नसणार आहे. त्यानंतर माधवनचे नामांकन त्यांना जाता काय आहे तर यांच्याबद्दल थोडी माहिती दिली की त्यांचा एक प्रसिद्ध मूवी आलेला आहे नांबियार यांच्यावर, तो म्हणजे द रॉकेटरी द नंबी इफेक्ट. या चित्रपटाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर काय आहे तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध असं त्यांनी कार्य केलं. नांबियार जे होते, या नांबियार जे आहे तर त्यांचं इस्रो मधलं कार्य आहे त्याच्यावर प्रचंड असं जे आहे तो मूवी निघाला होता, म्हणजे फेमस असा. आणि त्याच्यामध्ये काम जे आहे तर ॲज अ नांबियारचं काम कोणी केलं, आर माधवांनी केलेलं आहे. आणि ह्या चित्रपटाला बघा
तर रॉकेटरी द नंबी इफेक्ट जे आहे तर त्यांच्या नावाने नाम्बियार जे आहे तर 69व्या जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. हा पण पॉईंट तुम्हाला इथे याच्यामध्ये मी लिहून दिलेला आहे की ह्या वर्षीचे 69व्या जे राष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे पुरस्कार आहे तर यामध्ये द रॉकेटरी द नंबी इफेक्ट जो आहे तर याला काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर रॉकेटरी द नंबी इफेक्ट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एस नंबी नारायण यांच्या जीवनावर काय करण्यात आलेला आहे आधारित आणि भारताच्या अंतराळ संस्थेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानावर तो प्रकाश टाकतो. म्हटलं ना मी तुम्हाला की ते जे आहे इस्रोचे प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते आणि नंबी इफेक्ट जो आहे तर त्याच्या माध्यमातून त्यांनी जे इस्रोसाठी काम केलेलं आहे माजी ते शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध असा हा चित्रपट होता. त्याच्यामध्ये काम जे केलेलं आहे नंबियारचं ते आर माधवन यांनी केलेलं आहे. क्लिअर आहे आलं लक्षामध्ये तर आपल्याला ही गोष्ट त्याच्यामधून क्लिअर होते की आर माधवन काय आहे तर FTIA चे पुण्याचे अध्यक्ष झालेले आहेत. पुण्यामधल्या संस्थेचं जे पूर्ण भारतामध्ये काय करत असतं ॲज अ फिल्म किंवा चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची महत्त्वपूर्ण सेंट्रलाइज अशी ती जी आहे तर ब्रँच आहे किंवा संस्था म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून ओळखली जाते. क्लिअर आहे येस. पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट आहे मिस याच्याशी उदयपूरच्या म्हणजे राजस्थान जर राज्य विचारलं तर राजस्थान लक्षात ठेवायचं आपल्याला आणि उदयपूरच्या ज्या आहेत तर प्रवीणा अंजना यांनी काय तर मिस इंटरनॅशनल 2023चा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. बघा ह्या आहेत त्या प्रवीणा अंजना तर ह्या प्रवीणा अंजना काय ठरलेल्या आहेत तर ही आता मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा तिला काय मिळालेला आहे तर पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहे विचारलं तर राजस्थान कुठले आहे तर उदयपूरचे आहे. ठीक आहे तर त्यामध्ये बघा 2023चं विजेतेपद काय आहे तर प्रवीणा अंजनाने मिळवलेला आहे आणि ऑक्टोबर 2023 मध्ये जपानमध्ये होणार आहे. बघा हा पण पॉईंट लक्षात ठेवा की पुढे काय विचारलं जातं की होणारी जी पुढची जी ऑर्गनायझेशन आहे किंवा पुढचा समारंभ कोणत्या देशात होतो तर 2023 मध्ये जे आहे तर जपानमध्ये होणाऱ्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचं ते काय करणार आहे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिचं स्थान आता निश्चित केलंय. कारण त्यांनी ऑलरेडी काय जिंकलंय मिस इंटरनॅशनल इंडिया जिंकलेला आहे. त्याच्यामुळे मिस इंटरनॅशनल या पुरस्कारासाठी काय असणार आहे ती भारताकडनं आता पार्टिसिपेट होणार आहे. कॉमन सेन्स आहे. त्यानंतर प्रवीणा अंजनाने जे आहे तर तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात तरुण वयातच केली आणि अलीकडेच ऑगस्टमध्ये मिस डिवाइन ब्युटी 2023 हा स्पर्धा किंवा हा पुरस्कार सुद्धा तिने जिंकलेला आहे. त्यानंतर तिच्याजवळ मिस इंटरनॅशनल स्पर्धा एक प्रतिष्ठित जागतिक सौंदर्य स्पर्धा दरवर्षी जपानमध्ये सौंदर्याद्वारे जागतिक शांतता आणि समजूतदारपणासाठी त्या उद्देशाने आयोजित केली जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील राष्ट्रीय विजेत्यांच्या सहभागावर आधारित जगातील किंवा जागतिक स्तरावरील सर्वात चौथी मोठी काय आहे तर ती सौंदर्य स्पर्धा असं मानलं जातं. आपल्याला माहिती केवळ चेहरा दिसणाऱ्या याच्यावर पुरस्कार दिला जात नाही तर त्यांना इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामध्ये त्यांचा हजरजबाबीपणा त्यांचे जे क्वेश्चन्सला परफेक्ट आन्सर देणं याला अनालाइज केलं जातं आणि सरते शेवटी जो आहे तो हा पुरस्कार दिला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे की राजस्थानच्या 2023चा जो आहे तर मिस इंटरनॅशनल इंडिया अवॉर्ड कुणाला मिळालेला आहे प्रवीणा अंजना यांना प्राप्त झालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके नाव जरी लक्षात ठेवलं बाकीची इन्फॉर्मेशन आहे काय त्याच्याशी एक्स्ट्रा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेले आहे. लक्षात आलं. म्हणजे आपण हा जो डेटा पाहत आहोत हा त्या डेटामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर जवळपास कव्हर करत आहोत. तुम्ही जानेवारी पासून जे आहे तर ते बघतच आहात. तर त्या सगळ्या लेक्चर्समध्ये या गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत. ओके पुढच्या याच्याकडे वळूयात. पुढचा आहे डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी जे आहे तर यांची लंडन मधील नॉन फिक्शन साठीच्या बेली गिफर्ड हा पुरस्कारासाठी काय करण्यात आले त्यांना नामांकन देण्यात आले. प्रसिद्ध असा जो आहे अवॉर्ड आहे आणि यामध्ये बघा तर सिद्धार्थ मुखर्जी आहे तरुण असे डॉक्टर आहेत म्हणजे यांना जे आहे तर बघू शकतो आपण भारतीय अमेरिकन ज्या वंशाचे काय आहेत ते चिकित्सक पण आहेत आणि कर्करोग तज्ञ डॉक्टर सुद्धा आहे संशोधक आहे. तर डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांच्या लंडन मधील नॉन फिक्शन साठीच्या बेली गिफर्ड जो पुरस्कार आहे प्रसिद्ध असा हा आहे इंटरनॅशनल पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं नामांकन त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांना काय आहे तर हे नामांकन करून देऊन त्यांना या माध्यमातून असं म्हणू शकतो की त्यांचा जो आहे तर या अवॉर्डसाठी त्यांची जे आहे तर नॉमिनेशन केलेलं आहे. हा प्रतिष्ठित असा काय आहे तर बेली गिफर्ड नावाचा जो पुरस्कार आहे तर जवळपास बघा तुम्ही 50,000 पाऊंड
जे आहे तर एवढं काय मोठं प्रतिष्ठित असं त्याला काय मिळतं, बक्षीस मिळतं. प्रसिद्ध असा तो काय आहे तर संशोधकांसाठी तो काय दिला जातो, आरोग्य क्षेत्रामधला हा जो आहे तो पुरस्कार यावर्षी भारतीय अमेरिकन वंशाचे जे आहे तर सिद्धार्थ मुखर्जी यांना दिला. सिद्धार्थ मुखर्जी याच्या अगोदरही प्रसिद्ध आहे, तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर त्यामध्ये त्यांचं द सॉन्ग ऑफ द सेल अँड एक्सप्लोरेशन ऑफ मेडिसिन अँड द न्यू ह्युमन हे पुस्तक लांबलचक यादीसाठी निवडले गेलेल्या 13 पुस्तकांपैकी एक आहे. म्हणजे या पुस्तकासाठीच काय केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे संशोधनात्मक लिखाण केलेलं आहे, या संशोधनात्मक लिखाणासाठी काय करण्यात आले, त्यांना बेली गिफर्ड या पुरस्कारासाठी त्यांना जे आहे तर नामांकन त्यांचं करण्यात आलेलं आहे. बघा जिथे जिथे आहे तर भारतीय वंशाचे व्यक्ती असतात ते अशी अचिव्हमेंट करतात, या अचिव्हमेंटशी रिगार्डिंग जे आहे तर क्वेश्चन्स आपल्याला कंटिन्युअसली विचारले जात असतात, त्याच्यामुळे ते आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सिद्धार्थ मुखर्जी हे त्याचं जे आहे तर त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे, द सॉंग्स ऑफ द सेल. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्यांनी काय केलेलं आहे तर सेल्स म्हणजे आपण म्हणू शकतो की एव्हरी ह्युमन विल बी मेड बाय द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. तर सेल्सचं सॉन्ग म्हणजे त्यांचं त्याच्यामध्ये त्यांच्या शोधावर इतकं प्रेम आहे की त्यांनी काय म्हटलं की सेल्स जे आहेत तर ज्या पेशी आहेत त्या काय करतात, गाणं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने त्यांचं हे लिखाण त्यांनी केलेलं आहे. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. आता याच्यामध्ये जे आहे ते जीआय जे आहे जिओग्राफिकल इंडिकेशनच्या माध्यमातून काय दिले जातात तर नामांकन दिलं जातात, टॅग दिले जातात. तर प्रसिद्ध असा जो आहे तर काळा तांदूळ याच्यासाठीचा आहे ओरिसामध्ये. तर बघा ओरिसामधल्या प्रसिद्ध अशा कोरापुट काला जिरा तांदळाला काय मिळालेला आहे तर त्यावेळेस ह्या वर्षीचा जीआय टॅग त्यांना प्राप्त झालेला आहे. बघा तुम्ही जर इथे बघू शकतात प्रसिद्ध असा काय आहे तर हा काळा जिरा नावाचा काय आहे तर तो तांदूळ आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे काय असतं तर ब्राऊन राईस माहिती असेल आपल्याला, व्हाईट राईस माहिती आहे, त्याच्यातला ब्राऊन राईस जो आहे तर त्याच्यापेक्षा आणखी एक काळा पद्धतीचा जो आहे तर आणि तो पुरातन काळामध्ये त्याचं काय दिलेलं आहे तर आपल्या आयुर्वेदामध्ये ज्याचं स्थान आहे असा जो काला जिरा नावाचा जो तांदूळ आहे ओडिसाचा कोरापुट नावाचा त्याला काय मिळालंय जीआय इंडिकेशन्स मिळालेला आहे. जीआय इंडिकेशनच्या माध्यमातून जे म्हणू शकतो आपण जिओग्राफिकल इंडिकेशन ते त्याला प्राप्त झाले. तर बघा ओडिसाच्या कोरापुट जिल्ह्यामध्ये म्हणून त्याला कोरापुट जिल्ह्यामध्ये तो येतो म्हणून त्याला कोरापुट काला जिरा तांदूळ म्हणतात. तर कोरापुट काला जिरा तांदूळ या प्रसिद्ध तांदळाच्या जातीसाठी प्रतिष्ठित भौगोलिक संकेत ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन भौगोलिक संकेत या नावाने ओळखलं जातं, त्याने हा दर्जा यशस्वीपणे प्राप्त केलाय. त्याला प्रिन्स ऑफ राईस असं देखील म्हटलं जातं. लक्षात घ्यावा भारतामध्ये कोणत्या तांदळाला प्रिन्स ऑफ राईस असं म्हटलं जातं तर तो सुद्धा पॉइंट आपण इथे कव्हर करत आहोत. तो म्हणजेच काय तर कोरापुट काला जिरा तांदूळ जो आहे ओरिसामध्ये तर त्याला भारतामध्ये प्रिन्स ऑफ राईस म्हणजे जे म्हणू शकतो आपण तर त्याची जी आहे तर क्वालिटीज त्या पद्धतीने असते म्हणून त्याला ह्या मानाने काय केलं जातं नावाजलं जातं. तर कोरापुट जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या या सुगंधी तांदूळ अतिशय काय जसं बासमती तांदूळ असतो याचा एक फ्रेग्रन्स वेगळा असतो त्याच पद्धतीने ह्या सुद्धा ज्या आहे तर ह्या महत्त्वपूर्ण अशा ज्या तांदळाला जो आहे तर सुगंधी तांदूळाची जातीची लागवड केली आहे आणि त्याच्या पौष्टिक मूल्यासाठी तो काय आहे बहुमल आहे. त्यानंतर ह्या तांदूळाच्या पाककृती व्यतिरिक्त हा तांदूळ विविध आरोग्य फायद्याशी संबंधित आहे, ज्या स्मरणशक्ती वाढवणे त्यानंतर मधुमेह नियंत्रण करणे म्हणजे डायबिटीज कंट्रोल करणे असेल, कारण आपल्याला माहिती की राईस जर आहे त्याचं अतिप्रमाण झालं तर आपल्याला शुगर याचं काय होऊ शकते तर लागण होते. त्यानंतर हिमोग्लोबिनची पातळी जी आहे ते वाढवणे आणि सुधारित चयापचय मेटाबॉलिझम जो आहे तर तो व्यवस्थित करणे असे जे आहे बहुगुणी जे गुण आहे तर त्या म्हणू शकतो आपण तर त्या या काला जिरा तांदळामध्ये आहे म्हणून त्याला काय केलं जातं जीआय इंडिकेशन दिलेलं आहे. तर वाढवणे तसंच सुधारित चयापचय क्रिया याचा समावेश आहे, जसे त्याचा जो आहे तर प्राचीन ग्रंथामध्ये काय केलेला आहे उल्लेख सुद्धा आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे तर आपल्याला लक्षातच ठेवायची आहे. कोणता महत्त्वपूर्ण आहे जीआय इंडिकेशन मिळालं ओडिसा राज्यामधलं आहे आणि तो म्हणजे कोरापुट जिल्ह्यामध्ये आढळणारा काला जिरा तांदूळ जीआय इंडिकेशन. पुढचं आता डिटेलमध्ये आपण बघूनच घेतलेलं आहे संपूर्ण असं जे आहे तर चालू घडामोडीमधले महत्त्वाचे जे कंटेंट होते ते सप्टेंबर महिन्यामधले आपण तिथे या माध्यमातून जे परिपूर्णरित्या आपण ते बघितलेलंच आहे. आता आपण पाहणार आहोत वन लाईनर, कारण वन लाईनर पण खूप महत्त्वाचे असतात. येणाऱ्या आपल्या ज्या राज्यसेवा असेल कंबाईन असेल गट ब गट क गट त्यांचे मुख्य परीक्षा प्रिलिमिनरी यांच्यासाठी वन लाईनरच्या माध्यमातून जे आहे तर आपण परिपूर्ण तयारी आपली करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर चालू घडामोडी वन लाईनरमध्ये आपण जे आहे तर वन बाय वन आता महत्त्वपूर्ण
आहे तर चालू घडामोडी त्याच्यामध्ये बघू शकतो. हे जे आहे तर PDF तेव्हा तुम्हाला स्क्रीनशॉटसाठी सुद्धा मी वेळ देतो, अगोदर स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, काढला. तर बघा चालू घडामोडी वन लाइनर मध्ये वन बाय वन आपण बघून घेऊयात. तर कायदा मंत्री जे आहे भारताचे अर्जुन राम मेघवाल यांनी टेली लॉ 2.2 हे काय आहे तर हे ॲप जे आहे तर हे ॲप आता लॉन्च केलेलं आहे. ॲप पोर्टल याच्याशी संबंधित आहे तर याच्यावर प्रश्न खूपदा विचारले जातात. आता ट्रेंडच आहे तर त्याच्यामुळे जे आहे तर ॲप पोर्टल टेक्नॉलॉजी सर्व जे आहे तर टेक्नॉलॉजी संबंधित आहे तर ते आपल्यावर त्याच्यावर क्वेश्चन कंटिन्युअसली विचारले जातात. आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर G20 जी आहे तर त्याची संस्कृती मंत्र्यांची बैठक ही वाराणसी सुरू झालेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. त्यानंतर मुख्य वैज्ञानिक सल्लागारांची दुसरी G20 गोलमेज परिषद राऊंड टेबल कॉन्फरन्स ही यावर्षी गांधीनगर येथे सुरू झालेली. गोलमेज परिषद आपल्याला आठवतं ना इतिहासामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स, तशी जे आहे तर मुख्य वैज्ञानिक सल्लागारांची दुसरी G20 गोलमेज बैठक कुठे गांधीनगरमध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर बंगळुरूमध्ये G20 ची ते वन आरोग्य कार्यशाळा जी आहे, कारण ह्या वर्षी G20 वर प्रश्न विचारलाच जाईल. कारण काय आहे की भारताने महत्वपूर्ण असे या G20चं काय केलेलं आहे, ग्रुप ऑफ 20चं आयोजन केलेलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर दादी प्रकाश मणींच्या स्मरणार्थ द्रौपदी मुर्मू यांनी टपाल तिकीट जे आहे ते जाहीर केलं आहे. त्यानंतर मंत्रालय आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ ज्याला NSKFDC यांनी जे आहे तर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारत जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण हा पॉईंट पाहिलेलाच आहे, ग्लोबल इंडिया AI 2023चं काय आहे तर पहिल्या आवृत्तीचं पहिल्या एडिशनचं काय करणार आहे तर आयोजन करण्यात येणार आहे. कुठे करणार आहे तर भारत जो आहे तर दिल्लीमध्ये करणार आहे. त्यानंतर चीनने आपल्या नवीन मानक नकाशा जो आहे यामध्ये अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचा समावेश केलेला आहे. म्हणजे याच्या अगोदरही जे आहे तर खोड्या आहेत चीनच्या त्या पूर्ण रीतीने सुरू आहे. आणि यावर्षी त्यांनी जो इंटरनॅशनल त्यांचा मॅप जो आहे तो तयार केला, त्याच्यात अरुणाचल प्रदेश जो भारताचा भाग आहे तो त्यांनी काय केलेला आहे तिथे दाखवला. त्याच पद्धतीने वादग्रस्त अक्साई चीनचा सुद्धा त्यांनी समावेश स्वतःच्या जे आहे तर मॅपमध्ये केलेला आहे. त्यानंतर भारताची नवीन युद्ध नौका जिचं नाव आहे महेंद्रगिरी, ती भारताच्या खरं बघायला गेलं तर लष्करी ताफ्यामध्ये मुंबईमध्ये आता समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर इस्रोने काय आहे तर 2 सप्टेंबर रोजी भारताची पहिली सूर्य मोहीम जी आहे तर प्रशिक्षित करणार आहे. त्याच्यामध्ये आदित्य L1 आपण ज्याला म्हणू शकतो. जगातील पहिल्या इथेनॉलवर चालणाऱ्या कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जे बघायला गेलं तर आता नुकतंच काय आहे तर ते उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. तर या मानाने जर बघितलं तर वन लाइनर्स मध्ये आपल्याला जे आहे तर महत्त्वपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत तर केवळ रीडिंग मध्ये जे आहेत तर त्यात आपल्याला समजून घेतात. जेव्हा आपल्याला विचारला जातो क्वेश्चन त्याच्या समोर आपल्यासमोर जेव्हा इन फ्रंट ऑफ ऑप्शन असतो आपल्याला ऑटोमॅटिक त्याचं परफेक्ट आन्सर देता येतं. क्लिअर आहे. चला पुढच्या त्या ज्या आहेत तर चालू घडामोडीमध्ये वन लाइनर जे आहेत ते बघूयात. त्याचं तुम्ही जे आहे तर फोटो घेऊ शकतात, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला वेळ देतो त्यासाठी. घेतला. चला बघूयात आपण त्याला. तर चालू घडामोडी वन लाइनर मध्ये पुढे आहे की आयकॉन्स 223चं उद्घाटन जे आहे तर स्ट्रक्चरल इंटिग्रिटी वरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद ही भारतात पार पडली. श्रीलंकेत प्रथमच कर्नाटक कल्चरल फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. विचार करा, जर प्रश्न विचारला कर्नाटक कल्चरचं फेस्टिवलचं जे आहे तर परदेशामध्ये जे आहे तर आयोजन करण्यात आलं, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये ते प्रथमच त्याचं नियोजन करण्यात आलं, आयोजन करण्यात आलं तर ते असणार आहे श्रीलंका. त्यानंतर बघा झिम्बाब्वेचे जे अध्यक्ष इमर्सन मनंगावा हे अंतिम मुदतीसाठी त्यांची काय झाली पुन्हा निवड झाली. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी काय आहे तर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. मॅक्स पुन्हा एकदा खेळाडू संबंधी आहे तर मॅक्स वेस्टरपेन डच ग्रँड प्री हा त्याने काय 2023चा फॉर्म्युला 1 हा सलग तिसरा त्याने विजय मिळवला. त्यानंतर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आगामी आशियाई खेळांमध्ये खेळाडूंच्या सहभागास मान्यता दिली आहे. त्याच पद्धतीने जे आहे तर भारताने महिला आशिया हॉकी जे आहे तर यामध्ये विश्वचषक पात्रता जिंकली आणि अंतिम सामन्यामध्ये थायलंडचा त्यांनी पराभव केला आणि अशा पद्धतीने भारतीय महिला हॉकी जे आहेत आता वर्ल्ड कप मध्ये जे आहे तर खेळणार आहे. त्यानंतर
महाराष्ट्राने जर्मनीच्या व्यावसायिक संघटना फुलपोर्टलँड जे आहे सामंजस्य करार केलाय आणि लक्षात ठेवा पारुल हे जे नाव आहे तर पारुलने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये राष्ट्रीय विक्रम जो आहे तो मोडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याच्यामध्ये क्रीडा घडामोडी ज्या आहे त्या सुद्धा आपण ऍड करून घेतलेल्या आहेत. क्लिअर आहे. म्हणजे चालू घडामोडी ज्या आहे तो वन लाइनर मध्ये पण आपल्याला खूप सारा डेटा त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर त्याची जी आहे तर तयारी आपल्याला करून घ्यायची असते. ठीक आहे. पुन्हा वन लाइनर चालू घडामोडीमध्ये महत्वपूर्ण असं जे आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट साठी तुम्हाला वेळ देतो, स्क्रीनशॉट काढून घ्याल. ओके. चला, चालू घडामोडी वन लाइनर जे आहे त्याच्यामध्ये महत्वपूर्ण असं ज्या पॉइंट आहेत आपल्याला बघावं लागणार आहे. तर बघा, भारतीय नौदलाचा ऑस्ट्रेलियात आयोजित 5व्या ऑक्सी इंडेक्स 2023 मध्ये काय आहे सहभाग असणार आहे. जवळपास 5 देशांचा जो आहे तर इथे म्हणू शकतो आपण बहुराष्ट्रीय हा सराव होता. परंतु इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा जो आहे तो ऑसी इंडेक्स 2003 हा काय आहे तर लष्करी सराव जो आहे तर हा तिथे पार पडलेला आपल्याला दिसून येतो. ऑस्ट्रेलियामध्ये तो सप्टेंबर महिन्यामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर भारतीय हवाई दल प्रथमच इजिप्तच्या ब्राईट स्टार 2013 या लष्करी सरावात सहभागी होणार आहे. हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. कोणता जर विचारला तर इजिप्त मधल्या होणाऱ्या ब्राईट स्टार याच्यामध्ये पहिल्यांदा भारतीय जे आहे तर हवाई दल तिथे आपल्याला या सरावामध्ये सामील झालेलं दिसून येतं. ओके. त्यानंतर पुस्तकांशी संबंधित चर्चित पुस्तकं त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर अमृत माथुर यांचं आत्मचरित्र जे आहे पिच साइड माय लाईफ इन इंडियन क्रिकेट, ठीक आहे, त्याच्यावर त्यांचं जे आहे आत्मचरित्र आहे. त्यानंतर NCERT डीम्ड विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. पियुष गोयल यांनी कोइंबतूर येथे RK षण्मुख शेट्टी जे आहेत तर या RK षण्मुख शेट्टी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर मिझोरम मध्ये भारतातलं पहिलं ABDM मायक्रो साइट लॉन्च करण्यात आलेलं आहे. आसाममध्ये 1000 मिलीपेक्षा कमी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी लागू करण्यात आलेलं ते राज्य पहिलं ठरलेलं आहे. एअर क्वालिटी अँड वॉर्निंग सिस्टम जे आहे AQWS हे स्वीकारणे कोलकाता हे भारतातील 3रं शहर ठरलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी तिरुनम जगभरातील केरळवासियांना ओणम उत्सवात एकत्र आणतो. म्हणजे ओणम उत्सव कुठं आहे तर तो केरळचा प्रसिद्ध आहे. भदरवाह राजमा आणि रामबन सुलाई मधाला जम्मू आणि काश्मीरमध्ये GI टॅग त्यांना मिळालेला आहे. आसामच्या मोहक मॅजिक राईस ला GI टॅग मिळाला आहे. कोणता आहे तो तर तो आपण म्हटलो काला जिरा. हे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये काश्मीरमध्ये मिस वर्ल्ड 2023 आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर MK स्टॅलिन यांनी नाश्ता योजनेचा विस्तार सुरू केलेला आहे. तामिळनाडूमध्ये नाश्ता योजना ही सुरू केलेली आहे स्टॅलिनने. आणि लास्ट आहे की हैदराबाद मधला भारतातील पहिला सौर रूफ सायकलिंग ट्रॅक जो आहे तो सुरू केलेला आहे किंवा मिळाला आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे. तर बघा, हे जे वन लाइनर्स आहे ह्या वन लाइनर्सच्या माध्यमातून सुद्धा काय आहे तर आपण पूर्ण सप्टेंबर जो आहे तर या सप्टेंबर मध्ये झालेल्या चालू घडामोडी किंवा करंट रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण कव्हर अप करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे तर आपण जो संपूर्ण चालू घडामोडी सेक्शन अंतर्गत जे आहे तर पुन्हा एकदा काय केलेलं आहे तर ते आपण असं म्हणतो की सप्टेंबर महिना जो आहे तो परिपूर्णरित्या आपण तिथे कव्हर अप केलेला आहे. लक्षात घ्या एक गोष्ट महत्त्वाची, जानेवारी महिन्यापासून आपण हा सप्टेंबर पर्यंत ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे या गोष्टींमधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की सगळे जे चालू घडामोडीशी रिलेटेड कंटेंट आहे ते आपल्याला काय करावे लागणार आहे तर ते एकदा रिकॉल करावं लागणार आहे. तुम्हाला रिकॉल करण्यासाठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून द इन्फिनिटी अकॅडमीच्या तुम्हाला सगळा डेटा अवेलेबल आहे. टेस्ट सुद्धा द्यायची. आज आपण ज्याच्यावर बघितलं तर काय बघितलंय पूर्ण डेटा बघितला. उद्या सकाळी 11 वाजता त्याची टेस्ट द्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे. कशी ते जे म्हणू शकतो आपण द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये जर जाऊन प्राईम टाईमचं जे आहे तर सर्च करा. सर्च केल्यानंतर केवळ 1 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ती टेस्ट सिरीजचं जे आहे तर त्या टेस्ट सिरीजचा अवश्य लाभ घ्या. आणि म्हणजे म्हणू शकतो आपण महाराष्ट्रात आपण अशी केवळ 1 रुपयात देणारी ही पहिली आपली टेस्ट सिरीज असेल. करंटची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत. आणि आपल्या ह्या लेक्चरच्या माध्यमातून जवळपास आपण जर मागच्या जानेवारी तर आत्ताच्या एप्रिल महिन्यापर्यंत एक्झामपर्यंत आपण जवळपास 1000 क्वेश्चनची जी आहे तर तयारी तुमची लाईव्ह सेशनच्या माध्यमातून करून घेत आहोत. म्हणजे चालू घडामोडीसाठी हा बेस्ट ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्ह आपला असणार आहे. आणि त्याच्यानेच आपली जी आहे तर पूर्ण तयारी आपण त्यामध्ये करून घेत आहोत. याचा अवश्य लाभ घेणं आवश्यक म्हणजे घ्या. कारण होईल चालू घडामोडी सारख्या अनप्रेडिक्टेबल ह्या
सब्जेक्टमध्ये जेव्हा आपण अभ्यासाच्या मानाने खूप जास्त आवाका म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं तर आपल्याला तो करता येत नाही. त्याच्यामुळे हे जे इनिशिएटिव्ह तुम्हाला करता येणार आहे बघा, याच्यामध्ये जे आहे तर परिपूर्णरित्या आपण आज सगळ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. क्लिअर आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून देतो. तर त्यामध्ये जे आहे तर आपलं महत्त्वपूर्ण अशी जी ऑफर आहे तिच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करून घेऊया. तर ही जी ऑफर आहे तर विद्यार्थ्यांच्या खास मागणी स्तर आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपण जे आहे तर गट ब आणि गट क याच्यासाठी जे आहे तर आपलं जे PYQ सिरीज चालू आहे, फ्री PYQ सिरीज, ह्या फ्री PYQ सिरीजच्या माध्यमातून जे आपण क्वेश्चन्स बघत आहोत तर मागच्या 10 वर्षामधल्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचे जे आहे तर प्रश्नपत्रिका विश्लेषण जे आहे तर त्याचं जे मार्केटमध्ये ज्याची जी व्हॅल्यू आहे त्याची 400 रुपयाचा आपण प्राइस आहे. आणि त्यानंतर द इन्फिनिटी अकॅडमीची द इन्फिनिटी लक्षवेध टेस्ट सिरीज जिची अमाऊंट आहे 600 रुपये. तर हे दोघींचा कॉम्बो जर पकडला तर 1000 रुपयाला जातो. परंतु येणाऱ्या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आपण जे आहे तर एक ऑफर लॉन्च केलेली आहे आणि या ऑफरमध्ये जे आहे तर केवळ 599 रुपयामध्ये जवळपास निम्मे आणि ही मर्यादित कालावधीसाठी असणारी ऑफर आहे. तर आपण 1000 रुपयामध्ये टेस्ट सिरीज प्लस PYQ सिरीजचं जे आपलं बुक आहे ते विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. तर याचा सुद्धा अवश्य लाभ घ्या. उद्याचं 11 वाजेचं जे आहे तर ती टेस्ट द्या आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7 वाजता लाईव्हच्या माध्यमातून आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तोपर्यंत जो आहे तर असलेला अभ्यास जो आहे तो करा. तुमची रजा घेतो. भेटूया उद्या पुन्हा 7 वाजता. तोपर्यंत गुड बाय एव्हरीवन.